त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला करण्यात आलेला। अहिल्यानगरच्या अरणगाव जवळ 8 ते 10 तरुणांनी कारवर हल्ला केलाय। लक्ष्मण हाके दैत्य नांदूर मधील सभेसाठी जात असताना सारंगी हॉटेल जवळ लाठाकाठ्यांनी कारवर हल्ला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यामध्ये कारच्या काचा फुटल्या असून हाके यांना कुठलीही दुखापत झालेली नाही आहे। दरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतला असून अधिकचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे। दरम्यान या हल्ल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली असून ओबीसींच्या हक्कासाठी लढणं गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी केलाय। तर स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। आम्ही दौंड मार्गे नगर बायपास तिथे सारंगी नावाचं हॉटेल आहे। हॉटेल चांगलं व्यवस्थित आहे। फक्त तिथं आमचे 2 त्या गावातले तिथले स्थानिक फक्त चहा घेतला आणि गाडीत बसून निघायला लागलो तर मॉबनी जमावानी हमला केला। आतापर्यंत हा 9वा हमला आहे। 9वा हल्ला आहे। 9 वेळा हल्ला झालेला आहे। ना पोलीस डिपार्टमेंट किंवा वरिष्ठ मंडळी याच्यामध्ये दखल घेत आहेत, ना इथले कोण लोकप्रतिनिधी संबंधित मंत्री यामध्ये दखल घेत आहेत। 2 दिवसापूर्वी माझे सहकारी त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर केलेले आहेत, डोक्यात वार झालेले आहेत, टाकं पडलेले आहेत आणि एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे। एवढं असून सुद्धा कोणीही या महाराष्ट्रामध्ये वर्दीची भीतीच या लोकांनी डोक्यातनं काढून टाकलेले। ते वर्दीला घाबरत नाहीत। पोलिसांच्या 2 कॅनवाई गाड्या असताना ते घाबरले नाहीत। त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं त्यांच्या मदतीला जा। कोणाला पांघराचं हातरात नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या। आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू। त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नावं घेते, पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही। इथं संकट शेतकऱ्यावर आहे, आम्ही त्या कामात सध्या। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाकेंबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। त्यांना सपोर्ट मिळत नाही असं त्यांची भावनेहून वाटतं, पण मला असं वाटतं की ते ओबीसी करता लढतायत, समाजाकरता लढतायत। शेवटी समाजाच्या सामाजिक भूमिकेतून त्यांची लढाई सुरू आहे। मला नेमकं माहिती नाही काय त्यांच्यावर त्यांचं मन इतकं दुखी झालं याबद्दल मला माहिती नाही।